पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आनिक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे, मुखी सदा नाम संतांचे दर्शन, मुखी सदा नाम संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे, हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे, विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठल विठ्ठल
नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भवन मंगल हारी. द्रवऊ सोत शरथ अजीर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्तन हितकारी. हृदय विराजत अवध बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे गिरधर श्याम. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. अनिक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी. मागणे श्रीहरी नाही तुझे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. भगवंताचे अतिशय लढीवाळ असलेले भक्त प्रेममूर्ती श्री नामदेवराया यांचा 4 चरणांचा एक 7 प्रकारची मागणी करणारा हा अभंग आहे. 7 प्रकारची मागणी म्हणजे अशी की जर आपण त्याला एका शब्दात जर ग्रथित करायचं जर म्हटलं तर जसं एखाद्या वेळेस लग्न जे असतं तर त्या लग्नात जशी सप्तपदी असते त्या सप्तपदीमध्ये जसे 7 वचन असतात तसे हे 7 वचन किंवा 7 ज्या गोष्टी आहेत त्या भगवंताकडून मागितलेल्या आहेत. आणि एक जी गोष्ट आहे जी लग्न झालेली महिला असते किंवा ती जी स्त्री असते तिची एक कामना अशी असते की जर ते 7 वचन जर पूर्ण झाले त्या 7 वचनात जर समोरचा जर खरा भरला तर तिला असं वाटतं की जन्मोजन्मी हाच पती मिळावा. तसं एक जी मागणी आहे ती जन्मोजन्मीची ह्याच्यात सुद्धा केलेली आहे. तसे 7 वचन आणि हे जन्मजन्मांतरी तेच पाहिजे असं एक 8 वचनाचा हा अभंग आहे. विठ्ठल हो. थोडंसं अभंगावर येण्या अगोदर किम निमित्त ही सेवा आहे. तसं तर आपल्याला प्रत्येक एकादशीला इथं होणारी ही सेवा आहे. प्रत्येक एकादशीला एक एकादशीची सेवा बाबांकडे आणि एक एकादशीची सेवा माझ्याकडे आली. सगळ्यांना सर्वश्रुत आहे परंतु जे नवीन जे श्रोते आहेत त्यांच्याकरता ही गोष्ट आहे. जे आजच ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं जे सेवेला आलेले असतील. कारण बहुतांशी जे चेहरे आहेत ते चेहरे परिचित थोडे कमी आहेत. जे समोरचे आहेत ते आहेत परिचित, बहुतांशी परिचित पण आहेत. पण काही जे चेहरे आहेत त्याला जसं आपण म्हणतो की बाबा आषाढी कार्तिकी येणारे काही चेहरे तर त्यांना ही गोष्ट माहिती व्हावी म्हणून सांगण्याचा उद्देश तेवढा की ही सेवा माझ्याकडे कशी आली. तसं तर आषाढीची जी सेवा आहे ती क्रमाक्रमानं जशी सेवा चालू होती तर त्याच्यात माझ्याकडे ही जेव्हा सेवा येणार असं माझ्या लक्षात आलं त्यावेळेस अगोदरच मी बाबांना सांगितलं की बाबा आषाढी एकादशीची सेवा तुमच्याकडे राहू द्या, मी पुढच्या एकादशीला सेवा करतो. कारण बरेच जे श्रोते असतात त्या श्रोत्यांची एक इच्छा असते की आज वर्षभरातून एकदा का होईना पण तेवढं त्या कीर्तनाला आपण जावं आणि तिथं ते बाबांचं कीर्तन असावं अशी अनेकांची इच्छा असते. आणि तुमचं काही चूक नाही आहे,
त्या इच्छेत मी सुद्धा एक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मी जरी तुमचं बोलत असलो तर हे माझं स्वतःचं मत आहे आणि मी स्वतःचं मत तुम्हाला सांगायला. परंतु त्यांची जी आज्ञा आहे त्यालाही आपण डावलू नाही शकत. जसं त्यांनी ते सांगितलंय की जसं क्रमानं आलंय तसं क्रमानं चालू द्यायचं. मग काहीतरी त्याच्या पाठीमागे निश्चित काहीतरी एखादा भाव असतो. तो भाव त्यांच्या हृदयात असेल आणि त्यांची ती आज्ञा. तसं जर बघायला गेलं आपण तर संसार जे आहे ना, संसारात जर एखादा सेवा करणारा माणूस असला तर जसं जसं त्याची सेवा वाढत जाते संसारात, तसं तसं त्याच्याकडे काम कमी व्हायला लागतं आणि त्याला लाभ वेगळा मिळायला लागतो. म्हणजे कामाचं जे स्वरूप आहे ना ते बदलत चालतं आणि त्याचा लाभ जो आहे तो वाढत चालतो. आणि त्या लाभाची जी गोष्ट आहे ती वेगळी असते आणि कामाचं स्वरूप वेगळं असतं. पण तेच जर परमार्थाच्या दृष्टिकोनातनं जर आपण लावायला गेलो तर त्याच्यात असं असतं की एखादी मागची केलेली सेवा आणि त्याच सेवेच्या बळावर एखादी आणखी चांगली सेवा आपल्या पदरात पडावी. जर ती पदरात पडत असले तर निश्चित समजायचं की आपले सद्गुरुनाथ आपल्या सेवेवर निश्चित खुश आहेत. विठ्ठल हो, हे सांगण्याच्या पाठीमागं काही अहम भाव नाही आहे. त्याचं सांगण्याचं एकच कारण की हा सगळा सेवा मार्गच आहे. या सेवेमध्ये ज्याला ज्याला जे जे काही मिळेल, ज्याला वाटेल की ही सेवा आपल्या वाटेला आली, ती सेवा आपल्या वाटेला आली, जेवढी जास्त सेवा त्याच्याकडे आली तेवढं त्यांना आपल्याला भाग्यशाली समजायला पाहिजे. तेवढं त्याची छाती फुगायला पाहिजे की आपल्याला आज ही सेवा करायला मिळाली, आज ती सेवा करायला मिळाली. जसं आता आजचाच जर आपण आषाढीचा जर प्रसंग बघितला तर सकाळपासून इथं कितीतरी वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत. सकाळची जी दिंडी आहे त्या दिंडीत जर बघायला गेलं तर काय वेगळाच असं सगळ्यांचं हे होता उत्साह. आणि त्या उत्साहाला बघून असं वाटायला लागलं की आपण पंढरपूरमध्येच आहोत का काय. तसं जर बघायला गेलं तर आज ज्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्यानं जायला पाहिजे. कारण तिथलचं जे सगळं वातावरण आहे ते दिंडी मार्गक्रमण करत करत जेव्हा पुढे तिथं सगळे येतात आणि ते आल्यानंतर आजचा जो काही सोहळा आहे तो ज्या ज्या भाविकांनी आपल्या डोळ्यानं तिथं बघितला असेल ते अतिशय धन्य आहे. कारण अनेक जन्माचं पुण्य उदयाला येतं आणि तेव्हा ती गोष्ट आपल्या जीवनात घडते. एवढी सहजासहजी ती गोष्ट घडत नाही. आणि बरेच जण इथून निघतात, कधी कधी अर्ध्या वाटेतून परत यावं लागतं. कारण पुण्याचा साठाच तेवढा की आपण त्याच्या पुढे जाऊ नाही शकत. काही एखाद्याच दिवसापुरते असतात, त्या एखाद्या दिवसापुरतं जायचं, तिथून परत यायचं. पण काही जे भाग्यवान असतात त्यांना पूर्ण मार्गक्रमण करत करत दिंडीतून तिथं जायला मिळतं. आणि जाऊन जे आहे सगळ्यांना दर्शन वगैरे, त्यातही एखाद्याचं चरण दर्शन घडतं. कारण आता चरण दर्शनही करणं एवढं सोपं राहिलेलं नाही. जवळजवळ 15-15, 18-18, 20-20 तास उभं राहून चरण दर्शन घेणं म्हणजे ती काही एवढी सोपी गोष्ट नाही. पण जे काही भाग्यवान असतील त्या भाग्यवानांना ते सगळी सेवा घडलेली आहे. पण जरी त्यांना ती सेवा घडली तरी असं समजायचं काही कारण नाही बरं की आपण इथे आज आहो म्हणजे आपल्या भाग्याला काहीतरी कमीपणा आहे. कारण भगवंताच्या जर नजरेत बघितलं तर सगळ्यांची जी सेवा आहे, तुम्ही कोणतीही सेवा करा, भगवंताच्या दृष्टिकोनातनं भाव महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही त्या भावानं जर आजचा इथलचा जरी सोहळा अनुभवला असेल तरी तुम्हाला सुद्धा पंढरी एवढंच पुण्य प्राप्त होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवंताचं ब्रीदच आहे, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषस्ति न प्रिय. भगवंताला सगळे सारखे आहेत, कोणी कसाही असो, भलेही तो मार्गक्रमण करत करत दिंडीपर्यंत तिथं आला असेल तोही तेवढाच भाग्यवान. आणि जो आज इथे असेल उपस्थित आणि इथे उपस्थित असून जर तो दिंडीत वगैरे सगळीकडे सहभागी झाला असेल तर त्याची ही सेवा तेवढीच गणल्या जाते. अतिशय उत्साहपूर्वक प्रत्येकाची वेगवेगळी सेवा आहे. कोणी इथे मृदंग वाजवत असेल, कोणी टाळ घेतला असेल, कोणी एखाद्या वेळेस स्पीकरची व्यवस्था केली असेल, कोणी चालता चालताच लोकांना असं वाटलं खूप दुरून दिंडी आली, न जाणो किती दुरून दिंडी आली, त्यांना काय माहिती इथूनच आलेली आहे. पण ते सगळं आपला वेश वगैरे बघून त्यांना वाटलं बरीच दुरून दिंडी आहे. मध्ये काही जणांनी दुधाची व्यवस्था केली,
तर त्यांनासुद्धा तेवढंच पुण्य आहे. ज्यांनी राजगिऱ्याचे लाडू वाटले असेल त्यांनासुद्धा तेच पुण्य आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय, कोणी कोणतीही सेवा करतं, कारण भगवंताच्या दृष्टिकोनातनं अंतर मनातला काय भाव आहे त्याला जास्त महत्त्व आहे. आणि तो भाव जर तुम्ही इथे राहून जर तो तसा जागृत असेल, तुम्हाला थोडक्यात सांगतो, विचार करा, आता दिंडी मार्गक्रमण करायला सुरुवात झाली आणि आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या मनात काय आलं की आज दिंडीचं माऊलींचं काय असेल, प्रस्थान असेल. आणि त्या प्रस्थानाच्या दृष्टिकोनातून आपण सगळे विचार करायला लागलो की आज आळंदीवरून जे आहे ते प्रस्थान झाले आणि पुण्याकडे ती दिंडी निघाली. मला सांगा, आता जे मनात ज्यांचा भाव असेल त्याला निश्चितच आता त्या मोबाईलवर सुद्धा दिसायला लागलेत की माऊलींची पालखी आज इथे आहे, पुण्यावरून सासवडला गेली, सासवडून जे काही असतील मुक्काम, परडला गेली, नातेपुतेला गेली, पुढे वाखरीला गेली, त्या सगळ्यांना इथं बसल्या बसल्या जर त्याचं चिंतन होत असेल आणि जर चित्त जर तिकडं असेल तर निश्चित त्याचं पुण्य लाभतं. बरं, त्याचं कारण जे आहे, चित्ताची अवस्था काय त्याच्यावर भगवान आपल्याला फल देत असतात. उलट पक्षी अजून सांगतो, त्याचा विपर्यास करू नका, पण जर एखादा दिंडीला गेलेला असेल आणि जर तिथून जर त्याच्या मनात आला असेल इकडचा एखादा विषय, तर कदाचित त्याला दिंडीला जाऊन सुद्धा तेवढं प्राप्त होईल का नाही त्याच्यात थोडी शंका आहे. त्याचं कारण चिंतन कुठलचं आहे त्याच्यावरती सगळी गोष्ट अवलंबून आहे. आणि जर असं नसलं असतं तर मला सांगा, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये उल्लेख आहे की त्या गोपिका ज्या आहेत त्या काय 24 तास भगवंताच्या बरोबरच होत्या का? 24 तास तर काही त्या कोणीच राहू नव्हते शकत. त्यांनाही त्यांच्या घरचे काम आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. कोणी त्याच्यातल्या सुना होत्या, त्या सुनांना तर आत्ताचा काळ नाही का बाबा निघाले म्हणायची गरज नाही, आपल्या आपल्या मनानं निघाले, ते सासूनच बघायचं कुठंतरी गेली असेल. पण तेव्हाचा काळ तसा नव्हता. तेव्हाच्या काळात अतिशय बंधनात काम होतं आणि त्या बंधनाच्या काळात सुद्धा त्यांना शक्य नाही आहे की नित्य आपण परमात्म्याच्या जवळ राहू शकू. पण ते जे नित्याचे कामं चालायचे त्याच्यातसुद्धा भगवंताची जी आठवण आहे त्याच्यात एवढंही बाजूला व्हायचं नाही. किती किती कामं होते त्यांच्या पाठीमागे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, या दोहने वहनने मथनोपलेप प्रेंखेंखनार भरुदितो क्षणमार्जनादो गायन्ति चैन मनुरक्त धियो श्रुकंठ्यो धन्या व्रजस्त्रियवरुक्रमचित्तयाना. बघा किती किती काम आहे. या दोहने म्हणजे दोहन करताना, वहनने म्हणजे एखादी वस्तू इकडून तिकडं नेताना, या दोहने वहनने, मथनोपलेप म्हणजे एखादी गोष्टी जी आहे ती सारतायत, त्याचा लेप देत आहेत, मथन करतायत म्हणजे दह्याचं मथन करतायत. एखादं जर लहान मूल रडत असेल तर त्या लहान मुलाला आंघोळ घालतायत, वेगवेगळे कार्य करतायत. प्रेंखेंखनार भरुदितो क्षणमार्जनादो. पण एवढ्या सगळ्या जरी गोष्टी करत असल्या तरी गायन्ति चैन मनुरक्त धियो श्रुकंठ्यो, आपल्या अंतर्मनात जे आहे तोच भाव आहे. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय असा कायम आतमध्ये जर भाव आहे तर धन्या व्रज स्त्रियवरुक्रमचित्तयाना, तर त्यांना धन्य म्हटलेलं आहे. आता मला सांगा धन्य म्हणायचं कारण काय? ते त्यांचे कामं करत होते, पण धन्यता कशामुळे? त्याचं कारण असं आहे की आपल्या चित्तामध्ये जो भाव आहे तो चित्तामधला भाव पूर्ण जो आहे तो भगवंताला अर्पण केलेला आहे. तसं जरी आपण आज इथं देहानं असलो तरी पण जर आपल्या मनात जर असं निर्माण झालं असेल की आपण प्रत्यक्ष पंढरीला आलेलो तर निश्चितच आपल्याला त्याचं पुण्य लाभणार आहे. आणि एक अजून दुसरी बाजू अशी आहे, विचार करा, जर समजा सगळेच्या सगळे जर आपण विचारच केला की पंढरपूरलाच जायचं आपल्याला, तर तिथं तरी ते शक्य आहे का? थोडं त्यांची पण दयामाया करायला पाहिजे का नाही? विचार करा ना तुम्ही. जर सगळेच्या सगळे जर उठून विचार केला की आता जायचंच आहे आपल्याला, एकालाही इथं राहायचं नाही, तर पंढरपूरला आत्ता जे 18 तास 20 तास लागतात ते सुद्धा आपले होणारच नाहीत ना. तेवढ्यातही आपलं दर्शन होणार नाही. निश्चित जे आहे ते सगळ्यांना तिथं जाणंही शक्य नाही. गुरुवर्य बाबांनी मागे एकदा कीर्तनात सांगितलं होतं, मला सुद्धा त्या विचारावर थोडं असं वाटलं खरंच विचार करायला पाहिजे. त्यांनी असं सांगितलं होतं की जे पायी वारी करणार आहेत, मला तर असं वाटतं की आषाढी एकादशीला फक्त त्यांनाच दर्शन द्यायला पाहिजे. बाकीच्या ज्या वाऱ्या आहेत, बाकीच्या वाऱ्या हे एसटी विष्टी त्यांच्याकडे द्यायला पाहिजे.
आणि थोडा बारकाईनं जर विचार केला मी त्याच्यावर, तर माझ्या लक्षात आलं खरीच गोष्ट आहे ना ती. तुम्ही थोडा विचार करून बघा, जे एस टीनं गाडीनं वगैरे असे जाणारे लोक आहेत, पायी वारी करणारे पहिलेच थकलेले असतात. तिथं जाईपर्यंत त्यांच्या हातापायात तेवढा दम पण उरलेला नसतो, किंवा रेटारेटी करून दर्शन घेऊ, कुठंतरी असं करू, असं एवढा दमही उरलेला नसतो. आणि मग हे जे जाणार आहेत, हे जाणारे तिथं फ्रेश मूडमध्ये असतात. यांना काही त्याचं एवढं काही, आता एवढ्या सुविधा झाल्या, एवढं दळणवळण फास्ट झाले की 4-5 तासात 7 तासात पार पंढरपुरापर्यंत व्यवस्थित, तेही मध्ये थांबून खाऊन पिऊन व्यवस्थित एकदम एवढं. नाही, त्या पिऊनचा अर्थ तसा नाही बरं. विठ्ठला विठ्ठला. हो, असो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की या जर सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला, तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण आज इथे जे काही सगळा सोहळा झाला तो खरोखरच पंढरपूर आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जिथे साधू संताची जर एखादी इच्छा असली तर तिथं त्यांना काहीही निर्माण करता येतं बरं. फक्त त्यांची तशी तयारी पाहिजे आणि त्यांना साथ देणारी तशी मंडळी पाहिजे. त्यांची जी आज्ञा असेल तसं जर तुम्ही वागले तर तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला काही तयार करता येतं. तसंच बाबांच्या कुशल नेतृत्वाखाली जो काही आपण सोहळा आहे, त्यांनी फक्त सांगितल्यानंतर तो तसाच्या तसाच झाला पाहिजे. त्याच्यात यत् किंचित मात्रही बदल घडत नाही, असे आम्ही कितीतरी वेळा अनुभव घेतलेला आहे. आणि तो अनुभव मी तुम्हाला सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. हो, तर या सगळ्या गोष्टीचा आपण सकाळपासून आनंद घेतला. त्याच्यानंतर गीतापाठ वगैरे झाला. आता ही कीर्तनाची सेवा आहे, वार्षिक सेवा आहे. त्यामुळे जर कोणी बाहेर असेल तर सगळ्यांना विनंती, थोडं पुढं सरकून जे कोणी बाहेर असेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये येऊ द्या. कारण त्याचं कारण असे, बाहेर थोडा पाऊस वगैरे चालू असो. तर आजचा जो आपण आषाढी एकादशी निमित्त सेवेला निवडलेला जो अभंग आहे तो श्री प्रेममूर्ती नामदेवरायांचा 4 चरणांचा अभंग आहे. आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं की 4 चरणामध्ये एक 7 प्रकारच्या मागणी मागितलेल्या आहेत. 7 प्रकारच्या मागणी, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जसं लग्न व्हायच्या अगोदर जी सप्तपदी असते, त्या सप्तपदीमध्ये ते 7 वचनं मागितले जातात. आणि ते जर 7 वचनं पूर्ण करणारा जर पती मिळाला तर निश्चित ते जन्मजन्मांतर हाच पती मिळावा अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते. आता बहुतांशी आता असा प्रकार घडताना दिसत नाही. आता ते एक लावलेला तो प्रकार आहे म्हणून ठीक आहे की जायचं, ते वडाला फेरी वगैरे मारायची. पण असं किती लोकांच्या मनात असेल की हाच मिळावा, कारण तो त्या वचनाला पूर्ण करणारा मिळतो न मिळतो त्याचं काही सांगता येत नाही. आणि जसं त्यांना वाटतं तसं पुरुषांनाही असं वाटायला लागलं आहे की आता हिनं पण हे 7 वचनं म्हणजे जन्मजन्मांतर नाही मागितलं तर बरं राहील. काय झालं, एकदा एक महिला जी आहे ती महिला आपल्या पतीकडं मागणी केली तिनं की बघा आता वटसावित्री जवळ येऊ लागली म्हणे, तुम्ही जर मला नाकातली नथ केली म्हणे तर मी तिथे जाईल वडाकडे, जन्मजन्म 7 जन्म हाच पती मिळू दे, असं मी तिथे तुमच्या नावानं पूजा करेल वगैरे. पण त्या पतीनं सांगितलं काही हरकत नाही म्हणे, पण माझं एक म्हणणं ऐकून घे म्हणे, तू फक्त नाकातलं जे म्हणते ना तर त्याच्याऐवजी एक काम कर, गळ्यातलं गंठण करून घे एकदम व्यवस्थित 10-20 तोळ्याचं. आपल्याला काय द्यायचं घ्यायचं, चांगलं मोठं होऊ द्या, तिला घालायचं, ते आपल्याला काय करायचं त्याच्याशी, तर चांगलं मोठं करून द्या. आता असं म्हटल्यानंतर त्या महिलेला क्षणभर असं वाटलं की काय आपल्या पतीचं प्रेम आपल्यावर आहे. आपल्याला तिनं सांगितलं बाबा आपण छोटीशी वस्तू मागितली, तो खुशाल म्हणतोय की 10-20 तोळ्याची करू. पण त्याचं पूर्ण व्हायच्या अगोदरच हिच्या मनातला आनंद. आता ते पुढचं वाक्य तो त्याच्यानंतर म्हटलं, म्हणजे माझं एकच म्हणणं आहे बाई, तुला जे करायचं ते करून दे, पण माझं हेच म्हणणं आहे की ह्या जन्मातच आपला व्यवहार संपून टाक, तुला काय पाहिजे ते घे. तर असं बऱ्याच जणांचं जे आहे ते तसं म्हणणं आहे. त्याचं कारण काय, प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असतील. त्याच्याविषयी सध्या आपला प्रतिपाद्य विषय नाही. प्रतिपाद्य विषय एवढाच आहे की 7 ज्या मागण्या आहेत त्या श्री रामदेवरायांनी मागितलेल्या आहेत. आणि त्या जर 7 मागण्या भगवंतांनी जर पूर्ण केल्या किंवा भगवान ते देणारच, किंबहुना भगवंतांनी त्यांना त्या दिलेल्याच आहेत.
आणि त्या दिल्यामुळे त्या तशाच मागण्यानं मला अनेक जन्मजन्मांतर याच सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे असं या अभंगात प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठल हो. आणि एक थोडं शंका अशी आहे की वारकरी संप्रदाय जो आहे तो मागणीला विरोध करणारा संप्रदाय आहे. आणि मग जर मागणीला विरोध करणारा जर संप्रदाय आहे तर नामदेव महाराज अशा 7 मागण्या अशा नेमक्या कोणत्या मागतात? कारण काही मागणे हे आम्हा अनुचित या सगळ्या गोष्टीवर आरूढ असणारं त्यांचं जीवन आहे. आणि मग जर ते असं जीवन आहे तर नेमकं मागणी कशामुळे? तर हे जरी आपण प्रमाण बघितलं की आम्हा अनुचित, पण त्याच्या अगोदर जे काही मागणे आहेत त्या शब्दाचाही आपल्याला थोडा व्यवस्थित विचार करायला पाहिजे. जर समजा एखादी महिला असली आणि त्या महिलेला एखादी साडी आहे तिच्याकडे आणि ती जर साडी फाटली तिची, तर तिनं ती आपल्या पतीला सांगायचं की बाबा माझी साडी अशी अशी फाटलेली आहे, मला नवीन घेऊ द्या. ही योग्य मागणी का अयोग्य मागणी? काय आहे, योग्य मागणी का अयोग्य मागणी आहे? योग्य मागणी ना. पण जर समजा तीच साडी जर तिच्या पतीला जर तिनं सांगितली की ही धुवून द्या, तर आता सांगा ही योग्य मागणी का अयोग्य मागणी? अयोग्य मागणी. तसंच हे जे नामदेवरायांचं जे म्हणणं आहे हे काही मागणे म्हणजे काहीही जे मागतात म्हणजे संसारातली जी गोष्ट आहे ती जर मागितली तर ती अयोग्य मागणी, आणि परमार्थातलं जर मागितलं तर ते निश्चित योग्य मागणं. आणि भगवंताकडे तेच मागत जाऊ की ज्याच्यानं आपल्या परमार्थाला उत्कर्ष प्राप्त होईल आणि आपल्याला त्या इप्सित ध्येयापर्यंत परमेश्वर प्राप्तीच्या वाटचालीवर आपण कसं अग्रेसर होऊ, त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या मागण्या आहेत. आणि या मागण्या मागताना त्यांनी दुसऱ्या चरणात असं सांगितलं की बाबा हेची मज घडो जन्मजन्मांतरी, म्हणजे जन्मजन्मांतर या सगळ्याच मागण्या पाहिजे. नेमक्या कोणत्या मागण्या आहेत त्या अभंगाच्या पहिल्या चरणापासून सुरुवात केली. पंढरीचा वास चंद्र भागे स्नान, पंढरीचा वास चंद्र भागे स्नान, कोणत्या 7 जे वचन आहेत किंवा 7 ज्या मागण्या आहेत त्या 7 मागण्यामधल्या प्रस्तुत चरणामध्ये सुरुवातीला 3 मागण्या मागितल्या आहेत. त्या 3 मागण्यामध्ये पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठोबाचे, अशा 3 प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. पंढरीचा वास हे भगवंता मला पंढरीत तू कायम वास्तव्य दे, पंढरीत राहायला मला मिळावं. या नामदेवरायांच्या ज्या मागण्या आहेत हे बघितल्यानंतर थोडंसं असं वाटायला लागलं की नामदेवरायांना खरंच नेमकं ते लक्षात आलं नाही का, किंवा पंढरीत नेमकं असं काय आहे की बाबा पंढरीचाच वास पाहिजे. एखादी चांगली एखादी जागा असली जिथं बाबा भाव चांगला असला, अशा जागेवर माणूस म्हणतं
व चांगल्या जागेवर आम्हाला तिथं वास्तव्य द्या, कारण तिथलच्या जमिनीचे रेट चांगले आहेत. असं काही आहे का पंढरीचं? तर असं निश्चितच नाही आहे. कारण जर आपण त्या अंगानं जर विचार करायला लागलो तर श्री नामदेव महाराजांचं जर चरित्र बघितलं आपण, तर नामदेव महाराजांच्या चरित्रातल्या अनेक अशा गोष्टी आहेत की आपल्याला तेव्हा लक्षात येईल की इतर ज्या गोष्टी आहेत, इतर गोष्टीचं त्यांना कोणत्याही प्रकारचं आकर्षणच नव्हतं. नाहीतर मला सांगा, घरात एवढी गरिबीची परिस्थिती असताना, नामदेवरायांच्या घरी अतिशय हलाखीची परिस्थिती असताना, बाजूला एक परिसा भागवत नावाचे एक हे होत्या महिला, त्यांनी असं सांगितलं, तिच्या बायकोनं असं सांगितलं नामदेवरायांच्या पत्नीला की तुमच्या घरी अतिशय दारिद्र्य आहे, तुम्ही एक काम करा, हा माझ्याकडे परिस आहे, तुम्ही तुमच्या घरातल्या लोखंडी वस्तूंना लावा आणि तुमच्या लोखंडी वस्तू ज्या आहेत त्या सोन्याच्या होऊन जातील, तुमची गरिबी थोडी दूर होऊन जाईल. आणि ते नामदेवरायांच्या पत्नी खुश झाल्या आणि त्यांनी ते आणलं. आणल्यानंतर ते जसं लावलं ते सोन्याचं झालं आणि घरातलं ते सगळं जे काय आहे जुन्या वस्तू त्या पालटून गेल्या. आणि श्री नामदेवरायानंतर घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी बघितलं ते काय काय नेमकं केलेलं आहे. ते जसं बघितल्याबरोबर त्यांनी विचारलं हे आलं कुठून. मग ती सगळी कथा सांगितली, असं असं आहे, तो परीस असा असा आला आणि त्याच्यानं असं असं झालं. हे जसं सांगितल्याबरोबर श्री नामदेवरायांनी तो परीस घेतला आणि तिथून लगेच घेऊन तो फेकून दिला चंद्रभागेमध्ये. आता जवळजवळ एक 2-4 दिवस झाल्यानंतर त्या महिलेनं आली. आता आपली वस्तू दिलेली असते, ती जर समोरचीनं होऊन जर परत नाही केली तर स्त्री स्वभाव असतो परत जाऊन ते मागायची, नाहीतर काहीतरी विषय करून तिथपर्यंत तो विषय आणायचा. म्हणजे कसं तरी ते तिथपर्यंत झालं पाहिजे. एखाद्या महिलेत जर एखाद्याला साडी दिली असली तर नाही परत आली तर तिथं जाऊन तरी म्हणतो कसं काय, व्यवस्थित होती का साडी, कशी दिसली, काहीतरी माणूस त्याच्यावर विषय करतो ना. तसं ह्या परीस परत यायचा काही अंदाज दिसायला तयार नाही. त्याच्यानंतर श्री नामदेवरायांच्या घरी त्या गेल्यात आणि त्या मंडळींकडे त्यांनी विषय काढला. पण तो आता जसा विषय काढला तसा त्यांचा चेहरा उतरला. आता झालेली तर सत्य गोष्ट आहे, आता ते फेकून दिलेलं आहे परीस, मग आता सांगावं कसं. पण जसं सांगितलं म्हणताल तसेच ते भांडणं, त्याच्यावर एवढे भांडणं सुरू झाले. म्हणजे तुम्हाला उगा आपली गरिबी म्हणून दिलं, हे गरीब लोकांचं असंच असतंय, थोडं काही दया करावं का, हे काहीतरी खोटाड्या गोष्टी करतात. सरळ सांग ना मनात तुझ्या त्याच्याविषयी मोह सुटलेला आहे, असं तसं भलतं काही काही झालं. मग त्याच्यानंतर जे आहे नामदेवराया तिथं आले आणि नामदेव महाराजांनी सांगितलं काय म्हणणं आहे. म्हणजे माझा परीस मला पाहिजे, काही हरकत नाही म्हणे. जसं गेलेत एक ओंजळभर अशी वाळू वर उचलली आणि ओंजळभर वाळू उचलल्यानंतर तिला असं सांगितलं लावा म्हणे, तुमचं कोणता आहे लोखंडाची वस्तू, ह्याच्यातला कोणताही खडा उचलायचा, तुमच्या लोखंडाच्या वस्तूला लावून बघून घ्या. जसं ते लावलं की ते लावल्याबरोबर ती लोखंडाची वस्तू सोन्याची झाली. मग त्यांना असं वाटलं बाबा हा तर काही आपला परीस नाही, कारण आकार वेगळा आहे. मग आपला परीस दुसरा असेल म्हणून अजून थोडं बघितलं आणि त्या परीसाच्या आकाराचा एक दगड दिसला. परत तो उचलला आणि परत लावून बघितलं लोखंडाला, तेही झालं सोनं. त्यांना असं वाटलं हे सगळंच परीस आहे. तेच नामदेव महाराजांना सांगितलं हे फेकू नका, नाही सगळे परीस आहे, तुझा जेवढा आहे म्हणे तेवढा घ्यायचा, मला हे बाकीचे परत फेकायचे नाही. मग आता सांगा, ज्यांना एवढं तिथं आजच्या जर कंडिशनला अशी जर एखादी गोष्ट घडली, आता तर तुम्ही सोन्याचा विचारच करून बघा. सोन्याचा विचार म्हणजे त्याचे जर आपण ते नुसते पेपरमधले ते भाव पाहिले तर ज्याला घ्यायचं नाही त्याचेसुद्धा मनात धडकी भरते. ज्याला काही घेणं नाही देणं नाही तो सुद्धा म्हणतो अरे बाबा 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 लाख रुपये आता तुला काय करत त्याच्याविषयी, घेणं नाही देणं नाही विनाकारणच काम आहे ते. तसं त्या आजच्या परिस्थितीला जर बघितलं तर ही गोष्ट काय एवढी सामान्य वाटते का. या सगळ्या कथा ऐकताना आपल्याला अतिशय सामान्य बुद्धीनं आपण त्याला बाजूला करतो. पण तुम्ही थोडा विचार करून बघा की अतिशय प्रतिकूल अवस्थेत एवढं प्रखर वैराग्य होतं. आणि या प्रखर वैराग्यात असताना जर ते म्हणतात की पंढरीचा वास, तर निश्चित त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि ते कारण नेमकं काय आहे, त्या कारणाची मीमांसा आपण बघू. विठ्ठल विठ्ठल. मग नामदेव महाराजांना भगवान जे आहेत ना, असे एखादी गोष्ट जर भगवंताला जर मागितली तर भगवान असं सरळ सरळ कोणती वस्तू देत नसतात. त्याला भगवंताला ऑप्शनल द्यायची सवय नाही, हे नाही ह्याच्या बदल्यात हे घ्या बाबा. आणि दुकानदार लोकांचा पण हा स्वभावच असतो.
की जर एखाद्या वस्तूत जर आपल्याला जास्त मार्जिन मिळत असलं तर माणूस काय म्हणतो, ह्या वस्तूला कोणी गिऱ्हाईक आहे, ही कधी विकल, पण जी न विकणारी वस्तू ती देऊन टाकू. कारण ती खपवण्यात कोणत्याही दुकानदाराचं तसं असतं. तसं भगवंताचं सुद्धा स्वभाव आहे बरं. भगवानसुद्धा पक्का व्यापारी आहे. जर तुम्ही अशी एखादी गोष्ट मागितली की जी अतिशय जवळची आहे तर भगवानसुद्धा ऑप्शनल गोष्टी समोर करतात. तुम्हाला काहीतरी पर्याय दाखवतात की नाही बाबा नामदेव महाराज, तुम्ही काय करणार, ते वैकुंठेचा आपलं पंढरीचा वास घेऊन काय करणार आहे, मी तुम्हाला वैकुंठात तुम्हाला कायमचं वास्तव्य देतो. आणि त्यावेळेस जे आहेत त्यावेळेस श्री नामदेव राया म्हणतात की वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. आणि त्या वैकुंठाला सुद्धा नामदेव महाराज म्हणतात की नामदेव महाराज, आम्हाला तो तुमचा वैकुंठ नको देवा, कारण आम्हाला पंढरीतच राहायचं आहे. त्याचं कारण असं आहे की एखाद्याला असं वाटेल की वैकुंठाला नाकारणं म्हणजे वैकुंठ काय सामान्य गोष्ट आहे का. वैकुंठाकरताच आपल्या सगळ्याची काय चालू आहे, धडपड चालू आहे. म्हणजे वैकुंठवासी होण्याकरता नाही, पण वैकुंठ प्राप्ती करताच आपल्या सगळ्यांची काय आहे, धडपड आहे. पण जे भगवत भक्त असतात त्यांना त्या वैकुंठाविषयी एवढं काही घेणं देणं नाही. त्यांचं म्हणणं आहे की जिथे नामघोष असेल, जिथे नित्य कीर्तन असेल, जिथे नित्य भजन असेल, तिथे राहण्यात जे आहे ते भगवत भक्तांना चांगलं वाटतं. श्री हनुमंतरायांकडे जर आपण गेलो तर हनुमानजींचं सुद्धा असंच होतं बरं. जेव्हा प्रभू आपल्या सगळ्या ह्या भूतलावरच्या लीला संपून आपल्या साकेत धामाकरता निघाले होते आणि तेव्हा हनुमंतरायांना सांगितलं की हनुमंतराया चला आता बरोबर आमच्या. तर त्यावेळेस हनुमंतरायांनी सुद्धा असंच सांगितलं की प्रभू म्हणे तुम्ही जा, मी इथं येतो, तुमची कथा आहे ती ऐकून मी येईल. मग रामचंद्र प्रभूंना वाटलं व 5-7 दिवसाची कुठंतरी रामकथा असेल आणि त्या रामकथेला ऐकून हे येणार असतील. मग त्यांनी विचारलं हे किती दिवसांनी येणार. नाही म्हणे प्रभू कथा आहे म्हणे, ती कथा संपून नंतर येतो. अरे म्हणे मी स्वतःच आहे तिथं, मी जर स्वतः तिथं आहे तर ते सोडून इथं कथेत काय पडले म्हणे. नाही म्हणे प्रभू, मी तुम्हाला सांगितलं ना की तुमची कथा जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत मी इथं राहणार. तर रामचंद्र प्रभूंनी असं सांगितलं की माझी कथा तर जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत राहणार आहे. तर म्हणे रामप्रभू मला माफ करा, मी पण जोपर्यंत कथा इथं चालू आहे तोपर्यंत मी वर तुमच्या धामाला येऊ नाही शकत. मग असं झाल्यानंतर भगवंतांनी कारण विचारलं, हनुमानजी असं काय आहे नेमकं त्याच्यात. त्यांनी असं सांगितलं, प्रभू तुमचंच ब्रीदवाक्य आहे, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे बघा तुमचंच म्हणणं आहे की नाहम वसामी वैकुंठे, म्हणजे मी वैकुंठात सुद्धा माझा जरी ॲड्रेस आहे तरी परमनंट ॲड्रेस वैकुंठ नाही. त्याचं कारण मी तिथे असतो पण कायमच असतो असं नाही. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये, म्हणजे योग्यांच्याही हृदयात मी असतो पण कायम असतो असं नाही. आणि हृदय रवो म्हणजे सूर्यमंडलात सुद्धा असतो पण कायम असतो असं नाही. पण जर कायम वास्तव्याचं जर माझं ठिकाण आहे तर ते आहे की मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे जिथे भक्त माझा गुणानुवाद करतात तिथे तिथे मी निश्चित राहतो, आणि निश्चित नाही तर मी उभा राहतो. तत्र तिष्ठामि नारद म्हणजे मी उभा असतो. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि त्याच्या पुढे सांगतायत की वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगाची बैसावे मौन रूप. त्याच अभंगात पुढं सांगितलेलं आहे की मौन रूप राहावं लागेल, कारण वैकुंठात सुद्धा हा आनंद नाही. जर हा आनंद असला असता तर तिथलच्या परत इथे यायची अपेक्षाच राहिली नसती. कारण जर इथं येत आहेत परत साधू संत तर निश्चित इथलचा आनंद वेगळा आहे, त्यामुळे इथे येण्याची अपेक्षा त्यांची आहे. हा, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. तो जो वैकुंठात आनंद नाही तो जर इथे आनंद आहे, आणि त्या आनंदाचं जर विशेष काही ठिकाण असेल तर ते विशेष ठिकाण म्हणजे पंढरी. तुम्ही पंढरीत जर गेले
तर त्या पंढरपूरच्या चराचरात हा आनंद सामावलेला आहे. तुम्ही कुठेही जा, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड ऐकिले, उदंड बनिले क्षेत्र महिमे, उदंड बनिले क्षेत्र महिमे, चंद्रभागा ऐसे अनेक साधू संतांचं असं म्हणणं आहे की कितीतरी तीर्थक्षेत्र असतील, उदंड पाहिले उदंड ऐकिले. उदंड गोष्टी म्हणजे अतिशय खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आम्ही पुराणात वगैरे यांचे सगळे वर्णन ऐकलेले आहेत. अनेक तीर्थाचे वर्णन असतील, अनेक तीर्थाला आम्ही जाऊन आलेलो आहोत. श्री नामदेवरायांचं जर चरित्र आपण बघितलं तर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत अनेक तीर्थयात्रांचा त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. म्हणजे पूर्ण जवळजवळ भारत भ्रमण म्हटलं तरी हरकत नाही, एवढं वेगवेगळ्या जागेवर जाऊन ते आलेले. म्हणजे आपल्यासारखं घरी बसून गप्पा मारलेल्या नाही, खूप फिरलो आहे आम्ही. कशाचं काय इथंही गेलेले नसतात, त्या काहीतरी आपल्या गुगलवर त्या माहिती घेतलेल्या आणि त्याच्या आधारे ते बोलायचं. पण तसं नाही, प्रत्यक्ष तिथं जाऊन आलेत आणि प्रत्यक्ष जाऊन आल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आणि मग सांगतायत की उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. कितीतरी क्षेत्र आहेत ते आम्ही अनेक तीर्थाला जाऊन आलो. वाराणसी गया पाहिली द्वारका नये तुका लोका पंढरीसी. वाराणसी आहे, गया आहे, द्वारका आहे, या सगळ्यांना आम्ही बघितलेलं आहे. या सगळ्या तीर्था ज्या आहे आम्ही पाहिलेले आहेत. पण नये तुका पंढरीसी म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या तुलनेने जर बघायला गेलं तर जे पंढरीमध्ये आहे ते आम्हाला कुठेही नाही. त्याचं कारण असं आहे की पंढरपुरामध्ये जे दर्शन आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष चरण दर्शन आहे. बरं, या काही जे तीर्थयात्रा करणारे लोक आहेत त्यांचा हा प्रत्येकाचा अनुभव असेल की चरणदर्शन आणि असं जे दर्शन आहे ते फक्त पंढरपुरामध्ये आहे. बाकी तुम्हाला अनेक जागेवर जे आहे ते कुठे 10 फूट, कुठं 5 फूट, कुठे तुम्हाला फक्त दुरून ती मूर्ती दिसणार, कुणाला मध्ये फक्त काचच, एखाद्या जागेवर नुसता दिवाच लावलेला असेल मिनमिन, त्याच्यातच तुम्ही बघायचं. ते फक्त जे चरणस्पर्शाचं जे सुख आहे ते फक्त आणि फक्त पंढरपूरमध्येच आहे, इतर कोणत्याही जागेवर ते सुख नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे नुसती श्री नामदेवरायांचीच आवड आहे असं काही नाही. तुम्ही अनेक साधू संतांचं बघा. आपण श्री तुकाराम महाराजांकडे जर गेलो तर आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. अनेक साधू संतांचं बघा तुम्ही. सेना महाराजांकडे जर गेलो आपण जाता पंढरीसी सुख वाटे देवा, जाता पंढरीसी सुख वाटे देवा देवा, जाता पंढरीसी आनंदे केशवा भेटत से, आनंदे केशवा भेटत से, जाता पंढरी. अनेक साधू संतांचा हाच अनुभव आहे
त्याचं कारण तुम्हाला जे सांगितलं की प्रत्यक्ष पंढरपुराकडे गेल्यानंतर हा जो सगळा आनंद आहे, त्यामुळे पंढरीचा वास. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की पंढरपुरामध्ये जे साधुसंत वगैरे आहेत, हे साधुसंतांचं ते आवडीचं ठिकाण असल्यामुळे, ज्याला आपण एक कामात दोन काम होणं असं म्हणतो, म्हणजे पंढरपुराचं वास्तव्य म्हणजे भगवंतांचं दर्शन तर आहेच, पण साधुसंतांचा सहवास आहे. त्यामुळे सुद्धा पंढरपूर जे आहे ते पंढरपूर अतिशय प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि या सगळ्या कारणामुळे नामदेवरायांची जी पहिली मागणी आहे ती आहे पंढरीचा वास, आणि दुसरी मागणी आहे चंद्रभागे स्नान. आता चंद्रभागे स्नान म्हणजे चंद्रभागेचं एवढं विशेष महत्त्व कशामुळे? जसं आपण सांगितलं की हरकत नाही, आता आपण पहिली जी गोष्ट आहे ती मान्य करू की चरण दर्शन नसेल, पण तीर्थयात्रामध्ये इतर तीर्थामध्ये तेच आहे ना. तीर्थात तर आपण जसं इतर तीर्थाला स्पर्श करू शकतो तसं ह्याही तीर्थाला स्पर्श करू शकतो. पण मग चंद्रभागेचंच वेगळं का? त्याचं कारण असं आहे की चंद्रभागा हे जे तीर्थ आहे ना, ते एक विशिष्ट कारणामुळे अवतीर्ण झालेलं तीर्थ आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज जे आहेत, ज्ञानेश्वर महाराज देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जनम तर हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये कुठेही आईवडिलांचा उल्लेख नसताना सुद्धा त्याच्यात असं सांगितले, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे सेवेची शरीर की जे लोन की जे. ते असं सांगितले की सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. म्हणजे हे जे तीर्थ अवतीर्ण झालेलं आहे ना, हे कोणामुळे झालेलं आहे? श्री पुंडलिकरायांच्या मातृपितृ सेवेमुळे हे तीर्थ तिथं अवतीर्ण झालेलं आहे. जरी ते तिथं अगोदरही असेल, त्याबद्दल आपल्याला इतिहासात नाही जायचं आहे, पण जिथं भगवान आलेत, आणि भगवान कशामुळे आलेत? त्याच्या ही पुंडलिकरायांची जी सेवा आहे त्या सेवेला प्रसन्न होऊन भगवान तिथं आलेले. आणि त्याच्यानंतर जे आहे ते चंद्रभागा जे आहे, त्या चंद्रभागेचं अगोदरचं काय असेल ते असेल महात्म्य, पण याच्यानंतर जे महात्म्य झाले ते कशामुळे झाले? कारण सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. म्हणजे आईवडिलांची जी सेवा आहे ती जर केली तर इतर कोणत्याही तीर्थाला न जाता त्या सगळ्या तीर्थांचं ते काय आहे? ते माहेर घर. त्या सगळ्या तीर्थांमध्ये आपल्याला जे मिळणार असेल ते तिथं जागेवर बसताना मिळतं. आपण कितीतरी वेळा पुराणात सुद्धा कथा ऐकलेली आहे की कार्तिक स्वामी आणि श्री गणेशजींची जी कथा आहे की त्यांना पूर्ण पृथ्वी भ्रमण करायची होती. ती कथा सगळ्यांना माहिती की गणेशजींनी फक्त शंकरजी आणि पार्वतींना फक्त जसं हे केली, प्रदक्षिणा केली, तर पृथ्वी प्रदक्षिणेचं त्यांना जे पुण्य आहे ते प्राप्त झालं. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की ही जी चंद्रभागा आहे ही ह्याच्यामुळे जास्त पवित्र आहे. आणि म्हणून दुसरी जी मागणी आहे ती पंढरीचा वास पहिली मागणी, आणि चंद्रभागे स्नान. आणि चंद्रभागे स्नान, मग त्या तीर्थाचा आणखीन काय महत्त्व आहे? तर ते तीर्थ जे आहे ते अतिशय पवित्र आहे. जेवढी काही बाकीची तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाला तुम्ही जाऊन आले नाही, हे जर नुसतं डोळ्यानं पाहिलं तरीसुद्धा तेवढं काम होतं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया, अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे चंद्रभागा डोळा देखिया, चंद्रभागा डोळा देखिया.
ही आहे दुसरी मागणी नामदेवरायांची. पहिली मागणी आहे पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान. आणि कशामुळे चंद्रभागेचं स्नान? कारण त्याच्यात जे पुण्य मिळणार आहे ते अवघीच तीर्थे घडली एक वेळा, म्हणजे एकाच वेळामध्ये सगळे तीर्थ होतात. तेही स्नान करायच्या अगोदर. बरं, स्नान नाही केलं, नुसतं डोळ्यानं पाहिलं तर चंद्रभागा डोळा देखिलिया, नुसतं जर डोळ्यानं बघितलं तरी ते काम होतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समजणाऱ्याला ह्या गोष्टी आहेत. जर आपण बघायला गेलं तर खरंच मला एक गोष्ट सांगा की पंढरपूरमध्ये जे रहिवासी असेल त्या रहिवाशांना खरंच ह्याचं कळत असेल की रोजच नित्यानं तिथं आपण जाऊन चंद्रभागा तीरावर जाऊन स्नान करायचं असं किती जणांना वाटत असेल. त्याचं कारण असं आहे की जर महात्म्य नाही कळालं तर ती गोष्ट असून सुद्धा काही कामाची नाही. एकदा असं झालं की एक दोन गृहस्थ जे आहेत ते गृहस्थ त्या पहिलं तीरावर होते आणि त्यांना अलीकडचं जे तट आहे त्याच्यावर येऊन चंद्रभागेचं स्नान करायचं होतं. आणि तेवढ्यात असं झालं की त्या नावाडी जो आहे मध्ये बसलेला, तर त्या चंद्रभागा तीरावर जो नावाडी असेल त्याला त्यांनी असं सांगितलं की अरे बाबा आम्हाला पलीकडे जायचं आहे, त्या पलीकडच्या तीरावर जाऊन आम्हाला तिकडे स्नान करायचं आहे, तो आम्हाला तिकडे नेऊन सोड. ते जे गृहस्थ आहे त्यानं ते ठरवलं आणि सांगितलं किती घेताल. म्हणजे 100 रुपये घेऊ, तुम्ही 2 जण आहे, तुम्हाला नेऊन पलीकडे सोडून देऊ, काही हरकत नाही म्हणून ते 100 रुपयात व्यवहार ठरला. पण जसा व्यवहार ठरल्याबरोबर त्या माणसानं त्याच्या मुलाला हाक मारली, म्हणे अरे इकडे यांना दोघांना घेऊन जा, 100 रुपयात आपला व्यवहार ठरलेला आहे असं तसं. आणि ते म्हणे बाबा तुम्हाला काय काम आहे? नाही मला घरी जाऊन जरा आंघोळ करून यायची. म्हणजे आता मला सांगा इथं काय त्या चंद्रभागेत बाकीचं डिझेल आहे का? ते पण पाणीच आहे ना. पण जे तिथं राहणार आहे त्यांना त्याचं निश्चितच तेवढं असेल महत्त्व असं नाही सांगतात. पण जे साधू संतांना त्यांचं महत्त्व कळालेलं आहे म्हणून साधू संत सांगतायत की अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. एक पंढरी महात्म्यामध्ये एक कथा आलेली आहे. पंढरी महात्म्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही गयेला एक 10,000 वेळा जर तुम्ही ते पिंडदान श्राद्धादी जर कर्म केलं तर त्या 10,000 त्या कर्माचं जे फळ तुम्हाला मिळणार आहे ते इथे जे विष्णू तीर्थ आहे त्या विष्णुपाद तीर्थावर नुसतं एकदा जरी केलं चंद्रभागेत तिथं तर त्या 10,000 गोष्टी ज्या आहेत त्या 10,000 वेळा केल्यावर जे तुमच्या पत्रात पडणार आहे ते एकाच वेळा तिथं मिळणार आहे. अशा कितीतरी गोष्टी त्याच्यात आहेत. त्या पंढरी महात्म्या नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे, त्याच्यात ते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. असो, तो आपला प्रतिपाद्य विषय नाही, आपलं फक्त सांगणं एवढं आहे की नामदेवरायांची ही दुसरी मागणी आहे. पहिली मागणी आहे पंढरीचा वास, दुसरी चंद्रभागे स्नान आणि तिसरी मागणी आहे अनेक दर्शन विठोबाचे. इथे जर मी राहिलो तर या दोन्ही गोष्टी होतील आणि भगवंता नित्य तुमचं दर्शन होईल. नित्य तुमचं दर्शन आम्हाला पाहिजे, ही तिसरी गोष्ट तुम्ही आम्हाला द्या. आणि ते दर्शन जे आहे ते असं आताचा काळ थोडा बदलला आहे. आता जे दर्शन होतं आहे आपल्याला आता ते सुखानं बघूसुद्धा देत नाहीत. ते आपल्याला मागं एक जण पकडलेलाच आहे, तो लोटालाटी करतोच आहे. तुम्ही चरण दर्शनाला लागा नाही तर मुखदर्शनाला लागा. ज्याचे डोळे बरे असतील त्याला कळते. बरेच लोक तर पुढे गेले, अरे झालं ते मागच. अशी परिस्थिती झाली, कारण मी स्वतः माझ्यावरून सांगतोय तुम्हाला की बऱ्याच वेळा थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण तिथून बाजूला आलो. कारण तिथं जाईपर्यंत सुद्धा आपल्याला किती वेळा लोटालाटी होते, किती वेळा हे होतं. पण जे श्री नामदेवरायांच्या वेळेस जे दर्शन होतं, नामदेवरायांचं जे दर्शन आहे ते थोडं तुमच्या आमच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. बरं, ते असं दर्शन आहे की नामदेवरायांच्यासोबत प्रत्यक्ष भगवान बोलायचे. प्रत्यक्ष भगवंताच्या हातानं, नामदेवरायांच्या हातानं भगवान जेवण करायचे. त्यांच्या दर्शनाची जी बरोबरी आहे ती आणि आत्ताच्या दर्शनाची आपण लावू नाही शकत. पण योगायोग असा आहे की आपल्याकडे जे इथे आहे, आपल्याकडे इथे जे भगवंताचं वास्तव्य आहे ते असं आहे की ते सुद्धा पंढरपुरातूनच स्वतः अवतीर्ण झालेले भगवान आहेत. नाहीतर तुम्ही एक गोष्ट बघा, ज्यांना तो इतिहास माहिती असेल तर ज्या रात्री इथं मूर्ती स्थापना करायच्या होत्या त्या रात्रीतून ती मूर्ती जी आहे ती भंग पावलेली होती. आणि त्या रात्रीतून मूर्ती येणं जे वर्ष 6-6 महिने अगोदर तुम्हाला जाऊन तिथं व्यवस्थित बघून करावं लागतं. ही मूर्ती यायची आहे, कशी आहे, काय आहे, 4-4 चक्रामध्ये मारावं लागतात. ती मूर्ती जर रातोरात तिथून इथं आली असेल तर निश्चित
निश्चित असं नाही वाटत की गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. ही निश्चित गोष्ट आहे. आणि मग जी तिथे शक्य नाही आहे ते आपल्याला इथे सुद्धा करता येते. अनेक दर्शन विठोबाचे. कधीतरी आपण भगवंताच्या दर्शनाला आलो तर इथं सुद्धा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी अनुभवाला घेता येतात. आपण नुसतं जे म्हणतोय रोज, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तर ते करताना आपण कधीतरी विचार केला पाहिजे की करकटावरी ठेवून या नेमकं कसं आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला निश्चित त्या अनुभवाला आल्या पाहिजे. एखादा जर आपण श्लोक म्हणत असलो तर त्या श्लोकात सुद्धा जेवढे भाव असतील तेवढे भाव आपल्या नजरेसमोर कधीतरी यायला पाहिजे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. हे जे निवांतपणाचं दर्शन होतं हे असं नामदेवरायांचं होतं. हे आत्ता सध्या तुमच्या आणि आमच्या नशिबातच राहिलेलं नाही. तुम्ही आता किती प्रयत्न करून बघा, ते फक्त एखाद्या जर महापूजा वगैरे जर एखाद्याची असली तर तेवढ्यापुरतं त्यांना ते मिळू शकतं. पण श्री नामदेवरायांची ही सुद्धा जी मागणी आहे ती देवाने पूर्ण केलेली आहे. आणि मग ह्या ज्या तिन्ही मागण्या आहेत ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहेत. कोणत्या? पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठोबाचे. आणि ध्रुवपदामध्ये आहे की हेची मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे. हे सगळ्या ह्याच्याकरता लावायचं. जर पंढरीचा वास म्हणलं तरी हेची मज घडो जन्म जन्मांतरी, चंद्रभागे स्नान हेची मज घडो जन्म जन्मांतरी, त्याच्यानंतर पुढे अनिक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी. या सगळ्या गोष्टीला आपण ते मधलं ध्रुवपद लावायचं. आणखी काय पुढच्या 3 मागण्या आहेत हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हां, हो. तसा जो आजचा जो अभंग आपण निवडलेला आहे ना, तर हा अभंग जो आहे ना, हा अभंग जरी एखाद्याला जो तो वारकरी संप्रदायात असो नसो, पण जर गाण्याची जरी आवड असली ना तरीसुद्धा त्याचा तो अभंग लोकप्रियच एवढा आहे. मला तर असं वाटतं की तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग हे परत लोकांच्या तसे स्मरणात जास्त राहावे म्हणून प्रत्यक्ष असं सामदेवांनीच काही काही लोकांना उत्पन्न करून ते गाऊन घेतले काय. तर हा जो अभंग आहे ना, हा पंडित भीमसेन जोशींनी गायलेला अभंग आहे. आणि ते भीमसेनजी जोशींचं जर आपण बघितलं, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आनिक दर्शन आनिक दर्शन विठोबाचे
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी, मागणे श्रीहरी, नाही तुझे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान. विठ्ठल विठ्ठल हो. तर हे जे अभंग त्यांनी गाऊन ठेवलेले आहेत ते असे गायलेले आहेत, त्यांनी ज्या चाली लावलेल्या आहेत, इतर एखाद्या चालीमध्ये आता ते कदाचितच गोड लागतात. त्याचं कारणच असे, त्यांनी त्याला असा न्याय दिलेला आहे की आपण ते दुसरीकडे त्याला जर न्यायचा प्रयत्न केला तर खूप मेहनतीनं तिकडे न्यावं लागतं. त्याच्यामुळं गाणाऱ्याची चूक नाही बरं, त्या अभंगाला काही काही चालीच अशा लावलेल्या आहेत की ते तुम्ही कशातही टर्न करून बघा ते होतच नाही. तुम्ही आता जर लता मंगेशकरजींचं जर ते पहिलं तोगे काऊ जर ऐकलं, त्याला तुम्ही दुसरी कोणती चाल लावा, जी चाल त्यांनी लावून ठेवलेली असं वाटतं की ती चाल त्याच्याकरताच बनलेली, त्या अभंगाकरताच ती चाल बनलेली असो. हां हो, अजरामर झालेले आहे ते. जोपर्यंत मी म्हणतो ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते आवाज तसेला तसे राहणार. विठ्ठल विठ्ठल. हो, आता 3 मागण्या ज्या आहेत त्या 3 मागण्या आपल्या झालेल्या आहेत. नामदेवरायांच्या ज्या 3 मागण्या आहेत, आता पुढच्या 3 मागण्या आहेत त्यामध्ये मुखी नाम सदा ही पहिली मागणी आहे. माझ्या मुखामध्ये नित्य तुझं नाव आलं पाहिजे. हे देवा, तुझं नाव सोडून इतर कोणत्याही गोष्टी माझ्या मुखात आल्या नाही पाहिजे. नित्यानं तुझ्याच नावाचं नामस्मरण घडलं पाहिजे. आणि मग जर असं घडलं तर त्या घडण्याचा परिणाम असा होतो की ज्या इतर ज्या गोष्टी माणसाकडून घडत असतात, कारण जर असं रिकामं आपण बसलो तर रिकामं तोंड काय काय गप्पा मारत आणि कोणाकोणाच्या गप्पा मारत हे आपण सांगूच नाही शकत. विनाकारण गप्पा त्याच्या अशा सुरू होऊन जातात, त्याला काही घेणं नसतं देणं नसतं त्या गोष्टीविषयी, पण त्याच्या कशातही त्याला जसं काय सगळ्याचीच माहिती अशा आपल्या त्या गप्पा चालू असतात. त्या गप्पा देण्याऐवजी भगवंता तुमचं जर नाव माझ्या तोंडात असलं तर त्या नामस्मरणानं माझे जे काही मागचे एखाद्या वेळेस जर काही कर्म घडले असेल, तसं ही जी गोष्ट आहे ही नामदेवरायांना लागू होत नाही. तसं मागचं कोणतंही जे काही असेल असा पापाचा भाग श्री नामदेवरायांकडे नाही आहे. पण ते तुम्हाला आम्हाला ही गोष्ट सांगतात की जर मुखात सदा नाम असलं तर इतर ज्या गोष्टी आपल्याकडून घडणार आहेत आणि जे पापाचे डोंगर आपल्याकडून तयार होणार आहेत ते तयार होऊ नये म्हणून ही मागणी आहे. मुखी सदा नाम आणि संतांचे दर्शन. त्याच्या पुढची मागणी आहे की मला नेहमी संतांचं दर्शन झालं पाहिजे. मग आता नामदेवरायांच्या आजूबाजूला तर एवढ्या संतांचा समुदाय होता की त्यावेळेसचा जर आपण सगळा कालावधी बघितला, असं कधीतरी आपल्या नजरेसमोर आणून बघा की तो काय कालावधी असेल की नामदेवराय आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्याच्यानंतर इकडं गोरोबा काका आहेत. ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला, एकापेक्षा एक श्रेष्ठ मंडळी, आणि ते सगळे जर एका जागेवर बसून जर कधी भगवत चर्चा करत असतील तर किती आनंद निर्माण होत असेल. काय त्या गोष्टी आहेत. आपण कधी कधी एखाद्याने त्या चित्रपटात बघितलं तरी आपल्या अंगावर अष्टसात्विक भाव दाटून येतात, आणि प्रत्यक्ष जेव्हा ते असेल भूतलावर, त्या भूतलावरच्या लोकांचं काय नशीब असेल ज्यांनी ज्यांनी त्यांना बघितलं असेल. काय आनंदाची गोष्ट आहे की नामदेवराय कीर्तन करतात आणि श्री ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते टाळ घेऊन उभे आहेत आणि ते चाल म्हणतात. आणि त्या सप्त्यात असं व्हायचं की बाबांच्या मुखातून आपण ऐकले की काल्याचं जे कीर्तन होतं ते काल्याचं कीर्तन ज्ञानेश्वर महाराज करायचे आणि त्यावेळेस सगळे बाकीचे इतर साथीला राहायचे. त्या नामस्मरणाचं एवढं मोठं पावित्र्य होतं आणि भगवंतालाच त्याचं एवढं वेड लागलेलं होतं
की नामदेवराय जेव्हा ते कीर्तन करायला लागले, आपल्याला सगळ्यालाच माहिती गोष्ट, आपण नित्यानं काकड्यात म्हणतो, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. तिथे ते भगवंताच्या समोर ती गोष्ट जी आहे जेव्हा चालू आहे, तर काही लोकांनी विरोध केला, इथे ते कीर्तन करायचं नाही. तर स्वतः जे आहे ते पाठीमागे जाऊन मंदिराचे कीर्तन करायला लागले, तर ते जे देऊळ आहे ते फिरले. म्हणजे भगवंतांना ते ऐकायची लालसा निर्माण झाली. आणि ते निश्चितच असेल, जर त्यांच्या नुसत्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या जर थोड्याशा घेऊन जर एखादा प्रवक्ता उभा राहतो, तर त्यावेळेस जर लोकांना ते एवढं गोड वाटत असेल, तर प्रत्यक्ष ते जेव्हा तिथं असेल तेव्हा किती चांगली गोष्ट असेल. आणि संतांचे दर्शन ही जी गोष्ट आहे ना, ही फक्त संतांचे दर्शन म्हणजे एखाद्या संताचा आपण देहाचं दर्शन घ्यायचं एवढा त्याचा अर्थ नाही लावायचा बरं, तो खूप संकोचित अर्थ होऊन जाईल. संतांचे दर्शन म्हणजे आपण आज मितीला सुद्धा ते सगळे संत इथं आहेत, सगळ्या संतांचा इथे आजही वास्तव्य आहेत आणि ग्रंथ म्हणजे ते संतच आहेत. आणि जर आपण त्यांचं दर्शन जर घ्यायचं म्हणलं तर नित्यानं आपण त्या ग्रंथाचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि आता ग्रंथाचं दर्शन म्हणजे सुद्धा नुसतं ग्रंथाला हात जोडणं असा त्याचा अर्थ होत नाही बरं. बाबा आहे घरात एखादी ज्ञानेश्वरी, मी सकाळी रोज हात जोडून निघतो, करा, तेही चांगली गोष्ट आहे, हात जोडून निघतो, पण कधीतरी त्याला उघडत जा आणि उघडून त्याच्या आतमध्ये बघायला पाहिजे. आणि त्याला म्हणायचं संतांचे दर्शन. आणि योगायोगानं असं संतांचं जे दर्शन आहे ना, म्हणजे त्या ग्रंथाचं दर्शन करायचा जो योग आहे, आता आपल्याला चातुर्मास्य लागून आलेलं आहे. आता नित्यानं जे आहे उद्यापासून 9 ते 10 या वेळेमध्ये उर्वरीय बाबांच्या मुखातून जे ज्ञानेश्वरीचा आपला 17वा अध्याय आणि 18वा अध्याय राहिलेला आहे, त्या ज्यांना ज्यांना मागे झालं नसेल, शक्य झालं नसेल, 16वा अध्यायपर्यंत एखाद्याला माहिती नसेल, जे नवीन असेल त्यांनी नित्याने या. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की चातुर्मास्य तुम्हाला पंढरपूर, आळंदी अशा क्षेत्रात राहिल्याशिवाय हे ग्रंथ ऐकायलाच मिळत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करून घ्या आणि मला इथं दाखवून द्या की शहरात अशी गोष्ट घडेल म्हणून. कालच इथं आपल्या कॉलनीत एक पत्रकार राहतात, त्यांना मी बाबांनी सहज सांगितलं अशी अशी गोष्ट आहे आणि ते आता सुरू होणार आहे म्हणून. त्या पत्रकारालाच एवढा आनंद झाला, तो म्हणे महाराज अशा गोष्टीला लोकांना कितीतरी दूर जावं लागतं. मी ते ताबडतोब ती बातमी आजच्या आज पेपरमध्ये लावतो आणि आजच्या लोकमतमध्ये सुद्धा ती बातमी बरं की उद्यापासून ते सुरू होणार. म्हणजे पत्रकारांना सुद्धा त्याचं माहिती की जर हे ऐकायचं असलं तर तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. मग संतांचे दर्शन म्हणजे काय, या सगळ्या ग्रंथाच्या समीप आपण यायचं, या सगळ्या ग्रंथाचं अवलोकन करणं म्हणजे संतांचं दर्शन. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि असं तर संतांचं दर्शन आहेच. असं जरी आपल्याला एखादे साधू संत भेटले तर त्यांचं दर्शन तर आपण घ्यायचंच आहे, पण या ग्रंथांचं दर्शन करणं म्हणजे सुद्धा संतांचं दर्शनच करणं आहे. कारण या सगळ्या पायरीमध्ये जर आपण बघायला गेलो तर हे खूप महत्त्वाचे टप्पे आहेत बरं. हे जोपर्यंत आपल्याकडून पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या पुढची जी मागणी आहे त्याच्यावर येता येत नाही. तो जी पुढची मागणी आहे, जनी जनार्दन ऐसा भाव, हे जर आपल्याला मिळवून घ्यायचं असेल तर हे मिळवण्याकरता अगोदर संतांचे दर्शन ही गोष्ट जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. पायऱ्या पायरीनं आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. मग जनी जनार्दन ऐसा भाव म्हणजे प्रत्येक जागेवर जे आहे देवा तुम्हीच आहात, इतर कोणती गोष्टच नाही. जे जे दृष्टी दिसते ते ते हरिरूप, हे मला पूर्ण जागेवर तुमचंच दर्शन झालं पाहिजे. आणि नामदेवरायांच्या जीवनात अशी घटनाही घडलेली. श्री नामदेवरायांचं जे पूर्वचरित्र आहे, काही काही जे गोष्टी आहेत ना साधू संतांच्या चरित्रामधल्या, आपल्याला असं वाटतं की अगोदर अशी कशी अवस्था होती. म्हणजे अगोदर त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं नाही आणि मग ते दर्शन न घेतल्यामुळे पुढे जे आहे त्यांना ते कच्चं ठरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुढे विसोबा खेचरांना त्यांनी गुरु करून त्याच्यानंतर त्यांच्यातला जो कमीपणा असेल तो दूर केला. मला तर असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत या साधू संतांनी फक्त त्यांच्या आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत. हे जे चरित्र भाग आहे, चरित्रात या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. अन्यथा जे युगानुयुगे जे चालत आलेले संत आहेत त्यांचा हा भाव शिल्लक तरी कसा राहील. हे फक्त तुम्हाला आम्हाला दाखवण्याकरता आहेत की किती जरी ज्ञानी झाला एखाद्या वेळेस, किती जरी पंडित झाला तरी असं होऊ शकतं म्हणून धोक्याची सूचना म्हणून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या.
नाहीतर मला एक गोष्ट सांगा की त्यांच्या ग्रंथात त्यांनी स्वतःच त्या गोष्टी लिहाव्या की अगोदर त्यांचं मला दर्शन झालं, मी त्यावेळेस दर्शन घेतलं नाही, आणि पुढे हे नामदेवरायांच्या स्वतःच्या गाथ्यात लिहिलेल्या गोष्टी असं कोणी लिहिल का की माझ्याकडून असं असं झालं, मी असं असं केलं? एखादा चूक लिहिल का कोणी? एखादा आत्मचरित्र जर लिहायला बसला तर आत्मचरित्रात माणूस सगळ्यात चांगल्याच गोष्टी लिहितो, त्यालाच आत्मचरित्र म्हणतात की जे पूर्ण बाजूला केलेलं असते, त्यातला जो गाळण्यासारखा भाग आहे तो बाजूला करतात, आणि जे चांगलं आहे तेवढं लिहिणं म्हणजेच आत्मचरित्र आजच्या भाषेत. पण त्यांनी जे स्वतःचं चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्रामध्ये स्वतःच त्यांनी उल्लेख केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि मग त्याच्यानंतर पुढे जे आहे ते भगवंताच्या कृपेनं त्यांना नंतर विसोबा खेचरांकडून ते गोष्ट प्राप्त झाली, ज्ञान ते प्राप्त झालं, आणि जनी जनार्दन हा भाव निर्माण झाल्यानंतर एक दिवशीची गोष्ट आहे की नामदेव महाराज जे आहेत ते असं जेवायला बसलेत, आणि त्यावेळेस हातामध्ये एक छोटी पोळी होती, आणि त्या पोळीला आता तूप वगैरे लावून खाणार, तोपर्यंतच एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्यानं ते झडप मारून ती पोळी घेऊन पळायला लागले. जसं पळायला लागल्याबरोबर नामदेवरायांनी हाक अशी मारली की देवा तुम्ही तसं खाऊ नका बरं, पोट दुखायला लागेल, थांबा थांबा, म्हणून आपलं जे तुपाचा जो प्याला आहे तो घेऊन पाठीमागं पळायला लागले. पळता 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 जिथे आता ज्याला म्हणतो आपण रस्ता बंद होईल अशा जागेवर ते कुत्रा अटकला. मग आता नंतर नामदेवराया म्हणायला लागले देवा तसं कसं खाताल, हे तूप आणलं आहे म्हणे, तूप लावून घ्या मग खा. आणि असं करून ते तूप जेव्हा लावायला गेले तेव्हा तिथं स्वतः प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले. म्हणजे जनी जनार्दन ऐसा भाव, जो भाव त्यांचा प्राण्यांविषयी झाला, खरं सांगा आपल्याला माणसाविषयी तरी होईल का? किती अवघड गोष्ट आहे ही. आपण एखाद्याच्या विषयीचा द्वेष थोडा तरी आपण असं बाजूला करू शकतो का? समोर दिसू द्या, विषय काढू द्या निसता एखाद्याचा, तो म्हणतो त्याचा विषय काढू नका ना, माझी तळपायाची आग. तसं बाबा सांगतात अगोदर मस्तकाला कळतं नंतर तळपायाकडे येत असते, पण ती बोलण्याची पद्धत आपली विठ्ठल विठ्ठल. हो, सर्व साधू संतांचा हा भाव होता. श्री एकनाथ महाराजांकडे जरी आपण आलो तर त्यांच्याकडे बघा की रामेश्वराहून आलेलं जे तीर्थ आहे ते गाढवाला पाजायची तयारी. आपण कधी कधी एखाद्या वेळेस एखाद्याला वरतून नुसतं पाणी आण म्हणलं तर खाली उभा असलं तर म्हणतो आता काय वर जाऊ का, आणि घ्यान ते समोर नाही का घर, अशी आपली भावना आहे. म्हणजे जनी जनार्दन ऐसा भाव हा जर निर्माण व्हायचा असेल तर अगोदर संतांचे दर्शन, म्हणजे संतांना व्यवस्थित समजून घ्या, त्यांच्या जीवनाचं व्यवस्थित जो दर्शन आहे ते करून घ्या, ग्रंथांचं दर्शन, त्यांच्या चरित्राचं दर्शन व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याच्यावर वागण्याचा प्रयत्न करा, त्यावेळेस हा भाव निर्माण होतो. जनी जनार्दन ऐसा भाव. आणि या ज्या आहेत या 6 मागण्या इथपर्यंत श्री नामदेवरायांनी सांगितलेल्या आहेत. आणि आता जे आहेत आपण 7व्या मागणीकडे येणार आहेत, त्याच्या अगोदर एकदा भजन करू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनिक दर्शन विठोबाचे हेची मज घडो जन्म जन्मांतरी. मागणे श्री हरी नाही तुझे मुखी सदा नाम संतांचे दर्शन, मुखी सदा नाम संतांचे दर्शन. जनी जनार्दन ऐसा भाव नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी. कीर्तन गजरी सप्रेमाचे. आता जी शेवटची मागणी आहे, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे. आता ही शेवटची मागणी नामदेवराय मागतात
की भगवंता नित्य तुमच्या महाद्वारामध्ये जे आहे ते कीर्तन झालं पाहिजे. म्हणजे कीर्तन, भजन, पूजन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नित्य तुमच्या महाद्वारात झाल्या पाहिजे. आणि नुसतं तशा नाही झाल्या पाहिजे, माझ्याकडून कशा घडल्या पाहिजे? कीर्तन गजरी सप्रेमाचे, प्रेमयुक्त अंतःकरणाने ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. आणि श्री नामदेवरायांना या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी प्रदानच केलेल्या होत्या. प्रेमयुक्त अंतःकरणाने म्हणजे नामदेवरायांवर जेवढं प्रेम होतं भगवंताचं, तसं सगळेच साधुसंत भगवंताला अतिशय प्रिय आहेत. पण नामदेवरायांकडे जरा विशेष हे होतं बरं, प्रेम होतं. नामदेवरायांवर ज्याला आपण म्हणतो जास्त जीव असावा असातला भाव होता. कारण जेव्हा त्यांना तीर्थयात्रेला पाठवायचं ना, त्यावेळेससुद्धा ज्ञानेश्वर महाराजांकडे स्वतः भगवान सांगतात, माझ्या नामदेवाला सांभाळा बरं, जरा हळुवारपणे ना, कधी तो बाहेर निघालेला नाही बरं, तो कधीच कुठे गेलेला नाही. म्हणजे नामदेवरायांच्या प्रति जो भाव आहे भगवंताचा तो असा आहे. तो कशामुळे? कारण तेवढ्या प्रेमानं त्या सगळ्या गोष्टी झाल्या. कीर्तन गजरी सप्रेमाचे म्हणजे प्रेमयुक्त अंतःकरणानंच सगळी सेवा झालेली. म्हणून नामदेवरायांना या सगळ्याच गोष्टी भगवंतांनी प्रदान केल्या आहेत. या अभंगातल्या जेवढ्या गोष्टी आहेत, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठोबाचे, त्याच्यानंतर मुखी सदा नाम संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव, आणि नामा म्हणे तुझे मुख्य नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. ह्या झाल्या 7 मागण्या. या 7 मागण्या तर भगवान तुम्ही त्यांच्या पूर्ण केलेल्या आहेत. पण नामदेवराय म्हणतात ह्या एका जन्माकरता नाही, तुम्ही आता हे दिलेत ना 7 वचन, ह्या 7 मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि आम्हाला जे आहेत हे वचन पूर्ण करणारा मिळाला आहे. म्हणून हेची मज घडो जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. या सगळ्याच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत या जशा नामदेवरायांच्या पूर्ण झाल्या. आता हा झाला नामदेवरायांचा विषय. पण आता आपल्या बाबतीत काय, आपल्याकरता काय योजना आहे? आता आपण जर म्हटलं पंढरीचा वास नित्यानं शक्य आहे का, चंद्रभागे स्नान नित्यानं शक्य आहे का, या सगळ्या गोष्टी कशा शक्य होतील? हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या जरी प्रत्यक्ष शक्य नसल्या, प्रॅक्टिकली जरी एखादी गोष्ट शक्य नसली, तरी मानसिक जी पूजा आहे किंवा मनानं जर एखादी गोष्ट आपण तसा जर भाव निर्माण केला तर निश्चित या सगळ्या गोष्टी आपल्याला पण प्राप्त होतात. बरं, आपण नित्यानं जेव्हा बघा इथं ज्ञानेश्वरी होते आणि बाबा आपल्याला आल्यानंतर लगेच सांगतात की सगळ्यांनी 2 मिनटं ध्यान करा. ध्यान करून आपण सिद्धेश्वरांचं दर्शन घेतोय, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतोय. जेवढ्या लोकांनी तो भाव जर मनात निर्माण केला तर निश्चित ते आपल्याला मिळणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की गोपिका ज्या आहेत त्या गोपिका काय नित्य थोडी भगवंताच्या बरोबर होत्या, कायम थोडी होत्या. दिवसातून एखाद्या वेळेस दिसायचं, नाही दिसेल एखाद्या वेळेस, 2 दिवसही दिसत नसतील भगवान, एखाद्या गोपिकेला 2 दिवसही दिसत नसतील. पण जे आहे ते भाव जर मनात कायम आहे, भाव जर एकही मिनिट जर बाजूला नाही झाला तर जिथे आपण असो तिथं ती पंढरी निर्माणच झालेली. जर तसा भाव आपला झाला तर लक्षात घ्या, सकाळी जो इथे दिंडी सोहळा वगैरे झाला, मी तुम्हाला काय म्हणतो, पंढरी इथेच अवतरली होती आपल्याकरता. पंढरी इथं कशी अवतरली? आणि आपल्या मनात भाव निर्माण झाला की आपण प्रत्यक्ष पंढरपुरात आहो म्हणून. आता राहिलं चंद्रभागे स्नान आहे. याच्यातल्या बाकीच्या ज्या 6 गोष्टी आहेत त्या कदाचित आपल्याला मानसिक जागेवर इथं मिळू शकतात. पण ते चंद्रभागे स्नान कसं झालं? कारण ते तर तुम्हाला प्रत्यक्ष जाऊनच तिथं करावं लागेल ना. पण जर नित्यानं जर ती गोष्ट घडणं शक्य नाही, त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांकडे यायचं. त्यांनी जसं सांगितलं की सकल तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, ज्यांच्याकडे आईवडिलांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झाले त्यांनी त्याची सेवा करा. निश्चितच ते तुमच्याकडे आहेत. निश्चित तेही जे तीर्थ आहे चंद्रभागा तीर्थ, ते निश्चित त्यांच्याकडेच आहे. कारण तेही सकल तीर्थाची धुरे. जसं आपण म्हणतो अवघीच तीर्थे घडली एक वेळा, तसंच हे सुद्धा तीर्थ आहे. मग ते मातृतीर्थ आणि पितृतीर्थ जे आहे ते ज्यांच्याकडे आहेत त्या सगळ्यांनी त्यांची सेवा करा, म्हणजे तेही आपल्याला मिळणार. या सगळ्या जर गोष्टी आपण तशाला तशा जर आपल्याही जीवनात जर अवलंबल्या तर निश्चित नामदेवरायांना जे प्राप्त झालं
ते आपल्यालाही निश्चित मिळेल असा आत्मविश्वास प्रकट करून आज आपण आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर. हो हो. आता काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या सूचनामध्ये आत्ता परत एकदा सांगतो तुम्हाला, उद्यापासून रोज रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये गुरुवर्य बाबांची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आता 17व्या अध्यायाला प्रारंभ होणार आहे. या चातुर्मास्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. आपले 23 जे तास आहेत असं लक्षात घ्या की या चातुर्मास्यामध्ये आपला उरलेला जो दिवस आहे तो 23 तासच आहे. जेवढ्या निष्ठेनं आपण एखादी मालिका बघतो, कसं त्या मालिकेला वेळ काढलेला असतो, तसं या प्रवचन सेवेकरता तेवढा वेळ राखून ठेवा. नित्यानं जे तुम्ही आज इथं दिसलेले आहेत, तुम्ही सगळे ह्याच्यात आलेले आहेत आणि तुमच्यापैकी बरेच जणांचे मोबाईल नंबर आहेत ह्यांच्याकडे. जे जे नाही येणार त्यांना आम्ही विचारू नेमकं काय अडचण आहे. तुमच्याशी प्रत्यक्ष पर्सनल संवाद साधला जाईल. ज्यांना ज्यांना वाटतंय तसा फोन आपल्याकडे येऊ नये त्या सगळ्यांनी कृपया, तुम्हाला एवढं विनंती करण्याचं कारण काय, त्याच्यात आमचा काय स्वार्थ आहे, फक्त एवढाच स्वार्थ आहे की तुम्हाला सगळ्यांना ते मिळावं. ज्या गोष्टीचा लाभ आम्हाला झालेला आहे, ज्या गोष्टी या इथं सगळ्यांच्या नित्याच्या श्रोत्यांना झालेला आहे, तो तुम्हा सगळ्यांना व्हावा एवढाच त्याच्या पाठीमागे हेतू आहे. त्यामुळे उद्यापासून बरोबर 9 ते 10 त्या प्रवचन सेवेला सगळ्यांनी यायचं आहे. आणि येत्या 9 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. त्या 10 तारखेला आहे का? हां, 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि 10 तारखेच्या दिवशी पौर्णिमेनिमित्त जे आपण सुंदरकांड घेत असतो, जे प्रत्येक महिन्याला इथं होत असतं, ते रात्री 9 ते 10:30 या वेळेमध्ये त्याही दिवशी ते सुंदरकांड होणार आहे. त्या दिवशीची जी प्रवचन सेवा आहे तेवढ्या दिवसाची प्रवचन सेवा होणार नाही आहे. ह्या सगळ्या सूचनांची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आणखी काही सूचना? उद्याची एकादशी कोणाकडे? प्रसाद द्या त्यांना. वेळ उद्याच्या पारण्याचा कुठे? वर. उद्या इथेच वर मंदिराच्या वर 9 वाजता सगळ्यांनी पारणं सोडायला यायचं आहे. सगळ्यांना त्यांच्याकडून आग्रहाची विनंती आहे. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. या इकडे